Press the bell icon on the YouTube app and never miss another update. राजनीति से काम तक, अपराध से अंजाम तक, खेत से खलिहान तक, खिलाड़ी से मैदान तक, आईफा की धमाकेदार रात, सितारों से आसमान तक, अब हर खबर पर होगी हमारी नजर। पल पल बदलती देश और दुनिया की हर खबर। नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। ओबीसी आरक्षण के मुद्दे पर भाजपा ने आज मुलुंड आनंद नगर टोल नाके पर चक्का जाम आंदोलन किया। इस आंदोलन में भाजपा नेता आशीष शेलार, सांसद मनोज कोटक, विधायक मिहिर कोटक और आदि स्थानिक लोक प्रतिनिधि शामिल थे। आंदोलकों ने पूर्व द्रुत मार्ग पर चक्का जाम किया। जिस प्रकार देवेंद्र फडणवीस इन्होंने भूमिका रखी, उस प्रकार ठाम भूमिका मुख्यमंत्री भी ले और अगर आरक्षण नहीं दे पाए तो सत्ता छोड़ने का वक्तव्य आशीष शेलार इन्होंने किया। इस समय पुलिस ने चक्का जाम करने वाले कार्यकर्ताओं की धरपकड़ शुरू की। पुलिसों का कड़ा बंदोबस्त इस समय तैनात किया गया था। इस आंदोलन के कारण मुंबई और ठाणे दोनों दिशा की वाहतूक कुछ समय के लिए प्रभावित की गई थी। आज या ठिकाणी तुम्ही हे आंदोलन दिलं, चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला होता, पोलिसांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि आता सुटका झालेली आहे, काय सांगाल? ओबीसी समाजांचा राजकीय आरक्षण जे ह्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे व्यपगत झालेलं आहे, हे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात राज्यभर 1000 ठिकाणी चक्का जाम करत आहे। आणि या ठिकाणी ईशान्य मुंबई मुलुंडच्या नाक्यावर जे आंदोलन सकाळी झालं, कार्यकर्त्यांना अटक झाली, हे या आंदोलनाची सुरुवात आहे। आणि जोपर्यंत ओबीसींचं आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, हा संघर्ष भारतीय जनता पार्टी करत राहणार। आज आंदोलन होत आहे, काल मोठी कारवाई मुंबईमध्ये झालेली आहे। राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या घरावर ईडीचे छापे पडले, त्यांच्या 2 पीएंना अटक करण्यात आलेली। ईडीकडून काय सांगाल? मुळात कोर्टाच्या आदेशानुसार ती कारवाई आणि चौकशी होत आहे आणि त्यामुळे ह्या प्रकरणात ज्या पद्धतीने पीएंना अटक झाली, पुढची जी वाटचाल आहे ती माजी गृहमंत्रीपर्यंत जाणार। कारण संसदेमध्ये मी स्वतः या बाबतीची मागणी केली होती की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एका कमिशनर लेवलच्या आणि एका आता डीजी लेवलच्या अधिकाऱ्यांनी आरोप केले होते, या आरोपाची सीबीआय चौकशी करावी आणि त्या पद्धतीने चौकशी सुरू आहे। निश्चित आम्हाला विश्वास आहे की कायदा कायद्याचं काम करणार। एकूण आज देखील त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे त्यांनी सांगितलं की मला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय कमिशनरांचं, हे सगळं माजी कमिशनरांचं सगळं। मुळात एपीआय कक्षाच्या अधिकाऱ्यांना 100 कोटीचा टार्गेट देणारे हे गृहमंत्री हे आता सांगू शकत नाही। या माजी गृहमंत्र्यांना निश्चित माहिती आहे की त्यांचा काय रोल होता आणि हे सगळं आता स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे। पुढे आणखीन काय किती नेत्यांच्या यामध्ये वडील हे होऊ शकते काय? ज्या पद्धतीची महाविकास आघाडीची लूटमार चालू होती, निश्चित यांचे काही मंत्री याच्यामध्ये अडकतील। आमचा न्याय प्रणालीवरती विश्वास आहे आणि तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहे। किया गया था, अभी पुलिस ने जो है आपको छोड़ा है, क्या कहेंगे इस आंदोलन के बारे में? महाराष्ट्र में ओबीसी समाज को स्थानिक स्वराज्य संस्थाओं में चुनाव में जो राजकीय आरक्षण मिला था, जो देवेंद्र फडणवीस सरकार ने गवर्नमेंट रिजोल्यूशन के तहत आरक्षित किया था, सरकार बदलते ही ये आरक्षण ओबीसी समाज का चला गया। कोर्ट ने जिस प्रकार का आदेश दिया, उस आदेश के पीछे 15 महीनों में कोर्ट में तारीख पे तारीख और उसी के साथ में कमीशन की निर्मिति न करना, इम्पेरिकेबल डाटा न देना, ये पाप ठाकरे सरकार ने किया है। उसके कारण राजकीय आरक्षण चला गया है।
महाराष्ट्र के ओबीसी समाज के राजकीय सुरक्षा के लिए भारतीय जनता पार्टी मैदान में है। ये तो एक अंगड़ाई है, आगे और लड़ाई है। मराठा समाज भी अभी आक्रामक हुआ है। कल मुंबई मराठा समाज को दिया हुआ फडणवीस सरकार ने जो आरक्षण था वो कानून में परिवर्तित हुआ। कानून के बाद याचिकाकर्ताओं ने उसको उच्च न्यायालय में पिटीशन किया, तब भी संरक्षित हुआ। चीफ जस्टिस के सामने सुप्रीम कोर्ट में भी उसको खारिज नहीं किया गया, लेकिन सरकार बदली और मराठा आरक्षण भी चला गया। ये बार बार सरकार बदलने के बाद जो दिया हुआ संवैधानिक आरक्षण था वो चला जाता है। इसका मतलब अपने काम में खोट है ठाकरे सरकार के, और इसके लिए मराठा समाज का भी आरक्षण चला गया। हम उस आंदोलन में पार्टी के झंडे बिना सहभागी हो रहे हैं। एक्स होम मिनिस्टर, कल उनके घर पर ईडी ने रेड की गई है। आज उनके दोनों पीए को भी अरेस्ट किया गया है, क्या कहेंगे? इन्वेस्टिगेटिंग एजेंसी अपना काम करती है, अपना काम इन्वेस्टिगेटिंग एजेंसी को करने देना चाहिए। इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के काम में दखलंदाजी या राजनीति नहीं करनी चाहिए। ये होम मिनिस्टर पद पे बैठे हुए व्यक्ति को बताने की ज़रूरत पड़ रही है। ये महाराष्ट्र का दुर्भाग्य है। आगे और कितने नेता हैं इसमें? मुझे लगता है, मैं कोई भविष्यवेता नहीं हूँ जो इसके बारे में चर्चा करूँगा, लेकिन जिसने गुनाह किया है वो ज़रूर डरे, इस प्रकार का मेरा मत है। महाराष्ट्र के कुछ नेता इस पर कमेंट कर रहे हैं कि ये रिवेंज का जो है। मैंने संजय राउत जी का बयान सुना, हम आपको देख लेंगे, ऐसे धमकी भरा उन्होंने वाक्य ज़रूर का उपयोग किया है। मैं उनको बताना चाहता हूँ, आपका नाम संजय राउत है, संजय दाऊद नहीं है, और दाऊदी भाषा अगर महाराष्ट्र में होती है तो उसको जेल का रास्ता ही ठीक होता है। ओबीसींना मिळालेलं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीचं राजकीय आरक्षण केवळ आणि केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे। जो कोर्टाला हवा असलेला इम्पेरिकल डाटा त्यांनी दिला नाही, आयोगाची निर्मिती केली नाही, आणि त्यामुळे आरक्षण त्या ठिकाणी गेलं आहे। हे राजकीय आरक्षण परत मिळवणं ही भारतीय जनता पार्टीची घोषणा आहे। कुठल्याही थरापर्यंत आम्ही जाऊ आणि आंदोलन दिवसागणिक तीव्र करू। महाराष्ट्र सरकार आता तरी जागे व्हा आणि ओबीसीना राजकीय आरक्षण पुनर्वत मिळवून द्या, हीच आमची मागणी आहे। अटक एक नाही, दोन नाही, शेकडो हजारो कार्यकर्त्यांना झाली तरी या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न विचारत आम्ही स्वतःला अटक करून घेऊ, पण ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबद्दल तडजोड केली जाणार नाही, हे आम्ही स्पष्ट करू पाहतो। केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या निष्काळजी नाकर्तेपणामुळे गेलेलं आहे। इम्पेरिकल डाटा द्यायला 15 महिने का लागले? 15 महिने मागासवर्गीय आयोग बनवायला का लागले? या सगळ्यातनं अजूनही इम्पेरिकल डाटा गोळा का नाही केला? आणि जो GR फडणवीस सरकारने काढला तो व्यपगत का केला? या सगळ्याची उत्तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला द्यावे लागतील। राज्य सरकारकडे तुम्ही बोट दाखवत तर दुसरीकडे केंद्र शासनाकडे बोट दाखवत आज काँग्रेसकडून देखील आंदोलन होत आहे। काँग्रेसच्या या वक्तव्याला आणि राष्ट्रवादीच्या आंदोलनाला चोराच्या उलट्या बोंबा असं आम्ही म्हणू, कारण तुमच्या नाकर्तेपणामध्ये गेलेलं आहे। अन्य राज्यांमध्ये, देशातील अन्य राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण अजूनही राजकीय टिकलंय। ते कसं टिकलंय केवळ तेवढं तरी शानपण घ्या। महाविकास आघाडीत काँग्रेस सुद्धा आहे, पण तरी सुद्धा आंदोलन करतायत, विरोधाभास वाटतो। नौटंकी आहे। काँग्रेसचेच पिटिशनर आहेत याचिकाकर्ते या केसमधले विकास गवळी आणि रमेश डोंगरे, ज्यांनी ओबीसी आरक्षणाला नख लावलं, ते काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत, आणि म्हणून काँग्रेसला तर बिलकुल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रश्नच येत नाही। त्यांची नौटंकी जनता ओळखते। निवडणूक आयोगाने आता घोषित केलंय की आम्ही निवडणुका ह्या घेणार आहोत। राज्य सरकारने भूमिका मांडावी दमदार। जी भूमिका फडणवीस सरकारने मांडली आणि टिकवलं, ती भूमिका ठाकरे सरकारने मांडावी। दमदार भूमिका येत नसेल तर सत्ता सोडा, पण ओबीसीचं आरक्षण पुनर्वत करा, असं आमचं म्हणणं आहे। भारतीय जनता पार्टीचा मागणी मान्य झाली नाही तर पुढचं पाऊल आता काय असणार आहे? माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्ट केलं आहे, आंदोलनाची आज सुरुवात आहे। कुठल्याही थरापर्यंत जाऊ, पण ओबीसीना आरक्षण मिळवून देऊच। एक एक टप्पा तुम्हाला यातला दिसेल। एकीकडे ओबीसी आरक्षणाचा विषय असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा विषय देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आरक्षणाबाबतीत सुद्धा कोर्टासमोर, न्यायालयासमोर योग्य जोडपत्र मराठीत केली नाही।
रणनीतीमध्ये चूक केली आणि कोर्टासमोर स्वतः राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की मी माझ्या अशिलाला म्हणजे महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी डिफेंड करू शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती सरकारने मदतीची घेतली आहे. आणि त्यामुळे कोर्टासमोर न टिकलेलं मराठा आरक्षण हे केवळ ना करतेपणामुळे ठाकरे सरकारच्या झालेलं आहे. आज अनिल देशमुखांना ईडीची नोटीस देण्यात आलेली आहे. मला वाटतं आज आमचा आंदोलनाचा विषय आहे, त्याच्यावर चालू आशिषजी, आज या ठिकाणी चक्का जाम करण्यात आलेला आहे. तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, आता सुटका झालेली आहे, काय सांगाल? ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कोर्टासमोर आपली भूमिका योग्य पद्धतीने न मांडल्यामुळे आणि बरोबरीने इम्पेरिकेबल डाटा गोळा न केल्यामुळे, मागासवर्गीय आयोगाची निर्मिती 15 महिन्यानंतर केल्यामुळे आणि मुळातच या याचिकाकर्ते हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत, त्यांना संरक्षण महाविकास आघाडीने दिल्यामुळे जे हक्काचं राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातलं गेलं, त्याचं पाप हे ठाकरे सरकारचं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. याविरुद्धचा यलगार म्हणजे चक्काजाम आंदोलन आहे. पण ये तो एक अंगड़ाई है, आगे और लढाई है. यापुढे जर आंदोलन चिघळलं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील. हे आरक्षण पुन्हा ओबीसी समाजाला मिळवून द्या, पूर्ववत करा, हीच आमची त्यांना नम्र विनंती आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. उद्या मुंबईमध्ये बाईक रॅली काढली जाते. मराठा आरक्षणासंदर्भात देखील आता मुंबई जे आहे तिथे आंदोलन होणार आहे, काय सांगाल? कुठल्याही समाजाला न्यायच द्यायचा नाही. आरक्षण जे टिकवलं होतं, मिळवलं होतं, संरक्षित झालं होतं देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये, ते आरक्षण सत्ता बदलल्यावर मराठ्यांचं गेलं का? सर्वोच्च न्यायालयासमोर सगळी जोडपत्र मराठीत का ठेवली नाही? रणनीतीमध्ये इंदिरा साहनीच्या जजमेंटवर आर्ग्युमेंट केलं, पण मागासवर्गीय आयोग योग्य कसा याचं आर्ग्युमेंट कमी का केलं? मुकुल रोहतगी सरकारी वकील महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपली बाजू मांडताना कोर्टासमोर असं म्हणाले की मला माझी अशील म्हणजे महाराष्ट्र सरकार मदतच करत नाही आहे. अशी परिस्थिती का निर्माण झाली? हे सगळं सांगतं की मराठा आरक्षण जे फडणवीसांनी दिलं, उच्च न्यायालयात टिकलं, सर्वोच्च न्यायालयात टिकलं, ते ठाकरे सरकार आल्यावर घालवलं. हा कट मराठा आरक्षणाच्या विरोधातला हा ठाकरे सरकारचा होता. त्याला जाब विचारणं जनतेचं काम आहे, त्याच्याबरोबर भाजप राहील. मराठा समाजाला जसं 58 ते 60 मोर्चे काढावे लागले, तसे ओबीसी समाजाला वेळ येईल का, काय सांगणार? दुर्दैवाने आज असं म्हणावं लागतंय, असंवेदनशील सरकार न्यायापेक्षा अहंकारावर चाललेलं आहे. न्यायिक भूमिका हे सरकारचं काम असलं पाहिजे, पण ठाकरे सरकारचं काम अहंकाराने पेटून उठलेल्या एखाद्या व्यक्तीच्या बद्दलचं चालणार आहे. आणि म्हणून मोर्चे निघत आहेत, आंदोलनं निघत आहेत. दुर्दैवाने करोनात सुद्धा ही आंदोलनं करायला लागत आहेत. याचं पाप केवळ ठाकरे सरकारचं आहे. वेगळा प्रश्न, अनिल देशमुखांना दोन्ही सचिवांना अटक झालेली आहे. अनिल देशमुख यांना देखील नोटीस दिली होती, मात्र ते अजूनही ईडी कार्यालयात पोहोचलेले नाही, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? कर नाही त्याला डर कशाला? तपास यंत्रणा आपलं काम करतायत. तपास यंत्रणांना योग्य ते सहकार्य आणि मदत करणं हे गृहमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला आम्ही सांगण्याची गरज काय? आणि त्यामुळे तपास यंत्रणांच्या कामामध्ये कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप कोणीच करू नये आणि तपास यंत्रणा आपलं काम यथायोग्य करतात असं आमचं म्हणणं. माझे आयुक्तांवर त्यांनी बघा, मी काही भविष्यवर्ता नाही, पण तपास यंत्रणा आपलं काम चोख करतात एवढंच मी सांगेन. अनिल देशमुखांनी काल माझे आयुक्तांवर याचं संपूर्ण जे आहे ते ब्लेम टाकलेलं आहे की ते कमिशनर असताना हे सगळं झालं, तर त्यांनी त्यांचं नाव गोवलं गेलं. मला वाटतं तपास यंत्रणांसमोर जी माहिती त्यांना आहे ती त्यांनी ठेवावी. तपास यंत्रणा त्याचा योग्य विचार करेल. विविध नेते आता या संदर्भात बोलत आहेत. शरद पवार बोलत आहेत, संजय राऊत बोलत आहेत या संदर्भात की हे कुठेतरी द्वेषाचं राजकारण आहे. संजय राऊत यांचं विधान मी ऐकलं. आम्ही पाहून घेऊ. या पद्धतीचं विधान जर त्यांनी केलं आहे तर संजय राऊत यांना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही संजय राऊत आहात, संजय दाऊद नाही आहात. आणि दाऊदी भाषा करेल त्याला महाराष्ट्रात जेलच दिसेल एवढं मी सांगू इच्छितो. हिंदीमध्ये